राज्यातलं राजकारण वरून शांत दिसतंय, पण पडद्यामागे मोठ्या हालचाली सुरू आहेत. त्या हालचालींच्या केंद्रस्थानी पुन्हा एकदा एक नाव आलंय, राज ठाकरे. कारण प्रश्न आता फक्त एका भेटीचा नाहीये, प्रश्न आहे मनसेचं इंजिन पुन्हा दिशा बदलणार का? राज ठाकरे पुन्हा भाजपच्या वळचणीला जाणार का? हा प्रश्न अचानक निर्माण झालेला नाहीये. त्यामागे गेल्या काही महिन्यांमध्ये घडलेल्या घटनांची एक साखळी आहे आणि त्या सगळ्या घटना जोडल्या की एक मोठं चित्र समोर येतं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांची अचानक भेट झाली शिवतीर्थावर. भेट झाली, चर्चा झाली, पण दोन्ही बाजूंनी पूर्ण शांतता. राजकारणात काही वेळा बदललेले शब्द महत्त्वाचे असतात, पण अनेकदा न बोललेली शांतता जास्त मोठा संदेश देऊन जाते. पत्रकारांनी बावनकुळेंना विचारलं, भेट कशासाठी? पण ते काहीही न बोलता निघून गेले. आता प्रश्न असा आहे की भेट जर फक्त औपचारिक होती, तर मग इतकी गुप्तता कशासाठी? कारण महाराष्ट्राच्या राजकारणात एक गोष्ट कायम लक्षात ठेवावी लागते. राज ठाकरे कोणालाही सहज भेटतात, पण प्रत्येक भेटीमागे राजकारण नसतं असं मानणं म्हणजे राजकारण न समजणं, आणि म्हणूनच या भेटीनंतर चर्चांना उधाण आलंय. खरं तर गेल्या काही महिन्यात हे पहिल्यांदाच घडलेलं नाहीये. मध्यंतरी देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे भेटले. आशिष शेलार वारंवार संपर्कात असतात. भाजपचे अनेक नेते शिवतीर्थावर जाताना दिसतात. म्हणजेच प्रश्न असा पडतो की भाजपला राज ठाकरे इतके महत्त्वाचे का वाटतात? याचं उत्तर शोधायला मनसेच्या निवडणूक निकालांकडे पाहायची गरज नाही, तर मनसेच्या कॅडरकडे पाहावं लागेल. आज मनसेचा एकही आमदार नाही, एकही खासदार नाही, पण तरीही महाराष्ट्रातल्या राजकारणात राज ठाकरे यांचं वजन कायम आहे. का? कारण राज ठाकरे मतांपेक्षा राजकीय मूड तयार करतात. त्यांच्या सभांना गर्दी होते, त्यांच्या भाषणांचे क्लिप्स व्हायरल होतात, तरुणांमध्ये त्यांची क्रेज आहे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसैनिक अजूनही भावनिकदृष्ट्या पक्षाशी जोडलेला आहे. मनसेचा कार्यकर्ता निवडणूक जिंकण्यासाठी काम करत नाही, तो भूमिका मांडून काम करतो. मराठीचा मुद्दा असो, हिंदीचा विरोध असो किंवा मशिदींवरील भोंग्यांचं आंदोलन, मनसेने कायम भावनिक आणि आक्रमक भूमिका घेतलेली आहे. आणि इथेच भाजप मनसे जवळकीचा पहिला मोठा अध्याय सुरू झाला होता. 2019च्या लाव रे तो व्हिडिओ पासून सुरू झालेला राज ठाकरेंचा प्रवास आज जय श्रीराम आणि हनुमान चालीसा पर्यंत पोहोचलेला दिसतो. एकेकाळी मोदी शहांवर जोरदार टीका करणारे राज ठाकरे पुढे हिंदुत्वाच्या आक्रमक भूमिकेत उतरले आणि महाराष्ट्राच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालं. भोंगा आंदोलन आठवा. त्या काळात राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या अत्यंत आक्रमक चेहरा पुढे आणला होता. सभांमधून थेट मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा उचलला गेला. मनसे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आणि त्याच काळात भाजप मनसे जवळीक वाढताना दिसली. राज ठाकरे इतके भाजपच्या गुडबुक्स मध्ये गेले होते की भाजपचे उत्तर भारतीय नेते मोहित कंबोज यांनी मनसेच्या आंदोलनानंतर तब्बल 5,000 भोंग्यांची ऑर्डर दिली होती. ही फक्त प्रतिकात्मक कृती नव्हती, हा एक स्पष्ट राजकीय संदेश होता. आणि गंमत बघा, महिनाभरापूर्वी मोहित कंबोज यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि आता बावनकुळे शिवतीर्थावर गेले. त्यामुळे चर्चांना आणखीन खतपाणी मिळालं आहे. म्हणजेच हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप आणि मनसे पुन्हा एकाच लाईनवर येतायत का, हा प्रश्न आता अधिक मोठा झालाय. पण मग अचानक गेम बदलला. मुंबई महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे जवळ आले. मराठी मतांचं एकत्रीकरण, ठाकरे बंधू एकत्र, मुंबईत भावनिक लाट, नरेटिव्ह मोठा तयार झाला. पण प्रत्यक्षात काय झालं? राजकीय दृष्ट्या राज ठाकरे यांच्या पदरात फारसं काही पडलं नाही. उलट कल्याण डोंबिवली सारख्या ठिकाणी मनसेने भाजप आणि शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिला. म्हणजे वरून ठाकरे एकत्र, पण ग्राउंडवर समीकरणं वेगळी. आणि म्हणूनच आता एक प्रश्न जोरात विचारला जातोय, उद्धव ठाकरे यांच्या सोबत जाऊन राज ठाकरेंना नेमकं मिळालंय काय? कारण दुसऱ्या बाजूला चित्र पूर्ण वेगळं आहे. भाजप सत्तेत, शिंदे सत्तेत, अजित पवार सत्तेत. राज्यात पुढची 3 वर्ष सरकारला कोणताही धोका नाही. राज्यात मोठी निवडणूक नाही, म्हणजे विरोधकांसोबत राहून तात्काळ राजकीय फायदा मिळवण्याची शक्यता कमी. आणि सत्ताधाऱ्यांसोबत जवळीक वाढवली तर मनसेला पुन्हा राजकीय स्पेस मिळू शकते. कदाचित याच कारणामुळे या भेटींना महत्त्व येतं. कारण भाजपला महाराष्ट्रात एक गोष्ट कायम माहिती आहे, मनसेचा स्ट्राईक रेट कमी असला तरी त्यांचा इम्पॅक्ट रेट मोठा आहे, विशेषतः शहरी मराठी तरुणांमध्ये. आजच्या काळात भाजप समोर एक मोठं आव्हान आहे.
आहे. एकीकडे त्यांना उत्तर भारतीय मतदार टिकवायचे आहेत, तर दुसरीकडे मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर पूर्णपणे बॅकफूटवर जायचं नाही. अशा वेळी मनसे सारखा पक्ष भाजपसाठी प्रेशर वॉल ठरू शकतो. मराठी मुद्द्यावर मनसे आक्रमक भूमिका घेईल आणि भाजप तुलनेने मवाळ भूमिका घेईल. म्हणजे दोन्ही बाजू कव्हर, आणि म्हणूनच बावनकुळे राज भेटीकडे फक्त शिष्टाचार म्हणून पाहणं भोळेपणाच ठरेल. यामध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा आहे की नुकताच हिंदी परीक्षेचा वाद झाला. राजपत्रित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी हिंदी परीक्षा सक्तीची करण्याचा निर्णय सरकारने घेतला आणि मनसे आक्रमक झाली. मराठी विरुद्ध हिंदी वाद निर्माण झाला. मनसेने थेट संघर्षाची भूमिका घेतली आणि शेवटी सरकारला निर्णय स्थगित करावा लागला. हा छोटा विजय नव्हता. यातून पुन्हा एकदा एक गोष्ट स्पष्ट झाली. मनसेकडे अजूनही मुद्दा पेटवण्याची ताकद आहे. मनसे कार्यकर्त्यांची खरी ताकद ही त्यांची निष्ठा आहे. मनसैनिक आपल्या नेत्यासाठी अंगावर केसेस घ्यायलाही मागे पुढे पाहत नाही. रिक्षा टॅक्सी चालकांसाठी मराठी सक्तीचा मुद्दा असो, हिंदी परीक्षेचा विरोध असो, मनसेने कायम रस्त्यावर उतरून आक्रमक भूमिका घेतलेली आहे. भाजपला हे चांगलंच माहितीये की राज ठाकरे जर पूर्ण ताकदीने रस्त्यावर उतरले तर प्रशासनाला देखील गुडघे टेकावे लागतात. कदाचित हीच आक्रमकता भाजपला आपल्या बाजूला हवी आहे. भाजप हे सगळं बारकाईने पाहतंय, कारण आज महाराष्ट्रात विरोधकांची स्थिती काय आहे? काँग्रेस लढतीये पण ऊर्जा नाही. शरद पवार अजूनही रणनीती आखतात, पण संघटनात्मक मर्यादा आहेत. उद्धव ठाकरे आक्रमक आहेत, पण पक्ष सतत गळती अनुभवतोय. सध्या राज्यात कोणत्याही निवडणुका नाहीत, सरकारला कोणताही धोका नाही. देशातील सर्वाधिक राज्यांमध्ये भाजपचं सरकार आहे, केंद्रात भाजप आहे आणि राज्यात शिंदे शिवसेना क्रमांक 2चा पक्ष म्हणून उभी राहत आहे. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधी पक्षात देवेंद्र फडणवीसांसारखा अटॅक मोड नेता नाही. फडणवीस विरोधी पक्षनेते असताना पेन ड्राईव्ह बॉम्ब फोडून सरकारची झोप उडवायचे. तो विरोधी पक्षाचा दरारा आज कुठेच दिसत नाही. आजचे विरोधक 10% सोडा 1% प्रभाव निर्माण करू शकत नाही असं चित्र आहे. अशा परिस्थितीत एकही आमदार नसलेला पक्ष असूनही मनसे चर्चेत राहते. ही साधी गोष्ट नाहीये, कारण मनसेकडे अजूनही कॅडर आहे, भावनिक कनेक्ट आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांचा करिश्मा अजूनही संपलेला नाहीये. राज ठाकरेंच्या राजकारणाचा एक वेगळाच पॅटर्न राहिलाय. कधी मराठी माणूस, कधी परप्रांतीय विरोध, तर कधी प्रखर हिंदुत्व. आता यातील कोणता पत्ता भाजपसाठी फायदेशीर ठरणार हे बावनकुळेंच्या ब्रीफकेसमध्ये दडलंय. राज ठाकरे आजही लाखोंची गर्दी खेचतात. तरुणांमध्ये त्यांची क्रेज कायम आहे. भाजपला हीच मास लीडर ताकद आपल्या बाजूला खेचायची आहे. आता सगळ्यात मोठा प्रश्न असा की जर राज ठाकरे खरोखरच भाजपच्या जवळ गेले तर त्याचे परिणाम फक्त एका युतीपुरते मर्यादित राहणार नाही. मुंबई ठाणे पट्ट्यात भाजपला असा आक्रमक चेहरा मिळेल जो एकाच वेळी मराठी अस्मिता आणि हिंदुत्व दोन्ही मांडू शकेल. हीच गोष्ट उद्धव ठाकरे गटासाठी सर्वात मोठं आव्हान ठरू शकते, कारण आज उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडे असलेला मुख्य भावनिक मतदार कोण? मराठी मतदार. जर त्यात राज ठाकरे यांनी सैन मारली तर महाविकास आघाडीचं संपूर्ण गणित बिघडू शकतं. भाजपसाठी राज ठाकरे हा एक असा हुकमी एक्का ठरू शकतो जो निवडणुकीच्या मैदानात गेम चेंजर ठरेल. आता राज ठाकरे स्वबळावरची भूमिका कायम ठेवतात की पुन्हा भाजपच्या रथावर स्वार होतात हे येणारा काळ ठरवेल. पण एक गोष्ट मात्र निश्चित, शिवतीर्थावर झालेली ती भेट साधी नव्हती. ती महाराष्ट्राच्या पुढच्या राजकीय अध्यायाचा ट्रेलर असू शकतो, कारण महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरे कधीच फक्त एक नेता नसतात, ते कायम एक फॅक्टर असतात आणि काही वेळा एकटाच फॅक्टर संपूर्ण गेम बदलून टाकतो. तर तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल काय वाटतं? तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करून कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.